सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जे चिंतन करीत आहोत ते चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सद्भावना सतत माणसाकडे अशीच असली पाहिजे की सर्वांनी आनंदाने जीवन जगावं, सर्वांना आनंदाने जीवन जगण्याची मनस्थिती परिस्थिती लाभावी. कारण जशी मनस्थिती तशी परिस्थिती असते. खरं म्हणजे जशी परिस्थिती असते तशी मनस्थिती माणसाची बिघडत असते. परिस्थिती बिघडते मनस्थिती बिघडते, परिस्थिती चांगली राहते मनस्थिती चांगली राहते. मनासारख्या गोष्टी घडल्या तर मन पण तेवढंच खुश होऊन जातं. आणि त्यामुळे परिस्थिती बिघडली किंवा प्रतिकूल झाली तर माणसाचं मन बिथरतं, अस्वस्थ होतं, अस्थिर होतं, अशांत होतं आणि अशा मनस्थितीतून माणूस दुःखी होतो. म्हणून अस्थिर मन हे दुःखाचं सागर आहे आणि स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. आनंदाने सतत आनंदात राहण्यासाठी किंवा आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रत्येक माणसाला आपलं मन स्थिर करता आलं पाहिजे, शांत करता आलं पाहिजे. पण ते स्थिर आणि शांत कसं करायचं असाही प्रश्न. कारण मन हे चंचल आहे. मन सतत वरखाली होत असतं. परिस्थितीच्या नुसार कोण काही बोललं, चांगलं बोललं तर आपण खुश होतो, वाईट बोललं तर आपल्याला वाईट वाटतं किंवा अपमान झाल्यासारखं वाटतं, मग आपण रागावतो, चिडतो. हे सगळं काही असतं ते आपलं मन बाहेरील परिस्थितीप्रमाणे वरखाली होत असतं. चांगलं वागतं, कधी वाईट वागतं, कधी रागावतं, कधी दुःखी होतं. तर चांगल्या परिस्थितीमुळे खुश पण होऊन जातं. कोणी कौतुक केलं तर अधिक मनाला अधिक आनंद होतो. आणि त्यामुळे सर्वसाधारण माणसाचं सुखदुःख हे परावलंबी असतं. लक्षात घ्या. बाहेरील परिस्थितीवर अवलंबून माणूस सुखी आणि दुःखी होतो आणि तेव्हा त्याचं सगळं सुखदुःख हे परावलंबी असतं, स्वावलंबी नसतं. आणि म्हणून माणसं देवाजवळ पण असंच मागत असतात. काय मागतात? चांगली परिस्थिती मागतात. म्हणजे त्यांना हवं तसं सगळ्या चांगल्या गोष्टी हव्यात की ज्याच्यामुळे त्यांचं मनाला सुख मिळेल. म्हणजे खरं मनाला सुख हवं आहे आणि त्यासाठी मनाला आपल्याला अनुकूल असलेल्या गोष्टी सर्वसाधारण माणूस परमेश्वराकडे मागत असतो. मग परमेश्वराकडे जर असं मागायचं असेल तर खरं मागितलं काय पाहिजे? मागायला पाहिजे असं मन मजबूत करून दे की कोणत्याही परिस्थितीत मी आनंदाने राहीन. खरं ते. पण लोक काय मागतात? परिस्थिती चांगली कर. कोणाला मुलं हवी आहेत, कोणाला पैसे हवे आहेत, कोणाला नोकरी हवी आहे, कोणाला लग्न करायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी मागत असतात. आणि तसं झालं तर मला मी सुखी होईन म्हणजेच परमेश्वराची माझ्यावर कृपा झाली असा जो भाग सर्वसाधारण माणसाकडे असतो. म्हणून बाह्य परिस्थितीवर माणसं जेव्हा दुःखी ह्या अंगाने अवलंबून राहतात तर ते सतत सुखी होऊ शकत नाही. कारण परिस्थिती ही सतत बदलत असते. परिवर्तनशीलता हा निसर्गाचा नियम आहे. सकाळी आपण उठतो तेव्हा अगदी खूप उजाडलेलं नसतं लवकर उठलो तर. पण सुंदर असा वारा असतो, झुळूळ असतो, एक शांतता असते, सगळं असतं. आणि तिथं थोडा वेळ जसं सूर्य उगवतो तळाची असणारी ती कोवळी ऊनं आणि त्याच्यातूनही मन प्रसन्न होतं. पण थोडा वेळ तेच कोवळं ऊन सूर्य जसं मध्यान्हापर्यंत पोचायला लागतो तसं ते अतिशय तीव्र होतं. तशी परिस्थिती आपल्या वाटायला येते. परत तोच सूर्य हळूहळू मावळण्याच्या दिशेने जायला लागतो की त्याची तशीच किरणं हळूहळू कमी तेजस्वी वाटत. तेवढी तीव्रता दाहकता जाणवत नाही आणि मग तिथे परत संध्याकाळी ते बरं वाटतं. परिस्थिती बदलते. म्हणजे क्षणोक्षणी अशी परिस्थिती बदलतच असते. क्षणोक्षणी
चांगली वाईट अनुकूल प्रतिकूल ही परिस्थिती बदलत राहणं हा सृष्टीचा नियम आहे. बदलणं किंवा परिवर्तनशीलता म्हणजे कोणती परिस्थिती सतत तशीच राहत नाही हे पहिलं लक्षात ठेवा. चांगली परिस्थिती पण सतत राहत नाही आणि वाईट परिस्थितीसुद्धा सतत तशीच राहत नाही. परिस्थिती बदलत असते आणि त्यामुळे ह्या परिस्थितीनुसार मी सुखी दुःखी होऊन म्हटलं तर माणूस कसा सुखी होईल? तो बऱ्याच वेळा दुःखीच होतो. चांगल्या परिस्थितीत पण त्याला मग भीती वाटतात, जर परिस्थिती बदलेल परत माझं वाईट काहीतरी चुकीचं होईल, परत मी दुःखी होणार. आणि म्हणून हे चक्र जर बदलायचं असेल तर आपल्याला आपली मनस्थिती स्थिर कशी राहील आणि मनस्थिती स्थिर होण्यासाठी मन मजबूत कसं राहील याचा मुख्यतः विचार माणसाने केला पाहिजे. लोक बऱ्याच वेळा परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती सुधारणे प्रत्येक वेळेला आपल्या हातात नसतात, आपल्या मर्यादा असतात. वादळ आलं, खूप मोठं वादळ आलं, आपण वादळ कसं थांबवणार? खूप मोठा पूर येतो, पूर कसा थांबवणार? लक्षात घ्या. काही माणसं किंवा टीका भरपूर करतात, त्यांना कसं कुठे थांबवणार? लक्षात घ्या. कसं असतं, क्षणोक्षणी आपल्या आजूबाजूची माणसं चांगली वाईट अनुकूल प्रतिकूल आपल्याला भेटत असतात. काही वेळातच आजूबाजूची वातावरणही कमी जास्त प्रमाणात बदलत असतं. वातावरण बदलत जातं आणि ते आपल्याला अनुकूल असं करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला आपलं मन असतं मुळात अस्थिर, अशांत, निराशाजनक किंवा रागावलेलं, आणि त्यामुळे ती परिस्थिती आपल्याकडनं पाहिजे तशी सुधारली जात सुद्धा नाही. मग अशा वेळेला काय करायचं? लक्षात घ्या. आपण एखाद्या अगदी काळोख्या खोलीत जातो, बाहेरून प्रकाशातून एखाद्या वेळा काळोख्या खोलीत जातो, काय असतं? काहीच दिसत नाही, कारण एवढा गडद काळोख असतो की तिथे काही दिसत नाही. आणि बाहेर आपल्याला उजेडातून आतमध्ये गेला तर सगळं काळोखात काहीच कळत नाही कुठे होतं. पण थोडा वेळ थांबा, थोड्या वेळाने आपल्याला त्या खोलीतल्या काही गोष्टी किंचितशा कळायला लागतात. ज्या कळायला लागतात त्या तिथे हळूहळू आपल्याला त्या खोलीत बराच वेळ थांबल्यानंतर सगळं आपल्याला त्या गोष्टीत कसं राहायचं ते कळतं. म्हणजे महत्वाचं काय, आपल्याला थांबता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे आणि शांतपणे पाहता आलं पाहिजे. आणि त्यासाठी परत मन स्थिर असलं पाहिजे. आता काळोखात गेलाय, जंगलात गेलाय, अतिशय काळोख आहे, मग काय करतो माणूस? घाबरतो, जोरात पळायला लागतो, पडतो, कुठे ठेच लागते, काळोखात दिसत नाही, अशा उलट्या सुलट्या गोष्टी होतात. मन असते असेल तर त्याच परिस्थितीतून बाहेर पडता येत नाही माणसाला. आणि बरीच लोक अशी सवय असते सर्वांची की ज्या परिस्थितीतच त्या परिस्थितीला चिटकून राहण्याचा स्वभाव असतो, तिथून बाहेर पडायचं कळत नाही. परिस्थितीमध्ये आपण अडकत नाही, मी परिस्थिती आपल्याला अडकवत नाही, तर आपण परिस्थितीत आपल्या मनाने अडकतो. आणि ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की आपल्याला सर्व अंगाने मन जर स्थिर करता आलं, मन जर शांत ठेवता आलं, आणि त्यासाठी आपलं मन मजबूत असणं जे महत्वाचं आहे ते सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे परमेश्वराकडे मागायचं असेल तर असं सुंदर मजबूत मन दे की येईल त्या परिस्थितीला मला तोंड देता येईल, की त्या परिस्थितीला सामोरं जाता येईल. एका सद्गुरूंची गोष्ट सांगतो. शीख संप्रदायातले ते सद्गुरू होते. त्यांचा जो भक्त होता तो अतिशय गरीब, त्या पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. कुटुंब मोठं आणि त्यामुळे एक वेळ जेवण पण सरळ मिळत नव्हतं, इतकी गरीब परिस्थिती होती. परंतु आपल्या सद्गुरूवर नितांत श्रद्धा होती त्यांची. तो जो त्यांचा शिष्य होता तो सद्गुरूंची सतत सेवा करायचा, जे सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. अतिशय सगळं कुटुंब सद्गुरूंवर श्रद्धा असते. पण गरीब परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे तुटपुंज मिळकत होती आणि त्यात एक वेळ जेवण मिळत असायचं, दुसऱ्या वेळेचं काही सांगता येत नव्हतं.
ते एकदा काय झालं, सद्गुरूंनी त्या शिष्याचा जो सेवाभाव बघितला आणि त्याने त्यांना विचारलं, आज मी तुझ्यावर खुश आहे, तुला काय हवं ते माग. पण ह्या शिष्याला मागायचं माहितीच नव्हतं, तो फक्त सेवा करायचा माहिती होता. त्याला काय सुचेना, मी काय मागू. तो म्हणाला, महाराज मी घरून विचारून सांगतो काय मागायचं, त्यांना विचारून मागेन मी, आता काय मला कळत नाही काय मागावं. तेव्हा जा घरी विचारून ये जा. त्याने बायकोला विचारलं, बायको म्हणाल खूप पैसे मागा. आईला विचारलं, अरे मोठी शेतीवितीच मागून घे, म्हणजे शेतीविती करता येईल आपल्याला, त्याच्यात आपलं सगळं होईल. कारण आई वडील होते, बायको होती, मुलं होती, मोठं कुटुंब होतं. त्यांची मुलगी खूप हुशार होती. तिने सांगितलं, तुम्ही मला सद्गुरूंकडे घेऊन जाला, मी सांगते आम्हाला काय द्यायचे तुम्ही ते. तो मला चालेल, कारण त्यालाही पटत नव्हतं असं सगळ्या गोष्टी सद्गुरूंकडे कसा मागून, पैसे पाहिजे मला किंवा जमीन पाहिजे असं मागणं त्याला पटत नव्हतं. मन एक त्या पद्धतीने विचार करू शकत नव्हतं, कारण त्याची सेवा मनोभावे असायची. त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीलाच घेऊन गेला आणि तो सद्गुरूंना म्हणाला, माझी मुलगी काय सांगेल तेच माझं मागणं समजा. तर सद्गुरू हसल्याने म्हणाले मुलीला, बाळ तुला काय हवंय. तर त्या मुलीने सुंदर मागणं मागितलं. मुलीने सांगितलं, आज आमची चांगली परिस्थिती आहे तुमच्या कृपेने, आम्हाला एक वेळ जेवण मिळतं, पण जर आम्हाला दोन्ही वेळा जरी जेवण नाही मिळालं तरी आमची तुमच्यावरची श्रद्धा कमी करून देऊ नका. मागणं किती सुंदर मागितलं की सतत आम्हाला तुमचं स्मरण असू दे आणि तुमच्यावरती एवढी श्रद्धा असली पाहिजे की त्याची श्रद्धा कमी होता कामा नये, एवढं मागणं आम्हाला द्या. खरा भक्त जो असतो तो अशा पद्धती असतो. सद्गुरूंनी हे दिलं नाही दिलं, असं केलं तसं केलं, हे अनेक शिष्य अडकत असतात, बाह्यांगाने परत तिथेच गुंततात. पण त्या मुलीने जे मागितलं ते खरा जो शिष्य असे सद्गुरूंनी तेच मागितलं पाहिजे की सद्गुरूंवरची श्रद्धा कमी अजिबात ढळता कामा नये आणि त्याच्यातून तो येईल त्या परिस्थितीला तोंड देता येईल. हे तर मजबूत मनाचं मोठं लक्षण आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याचं मन मजबूत होतं, पण ती श्रद्धा कशी असली पाहिजे तेही लक्षात घ्या. जीवनविद्या सांगते, हृदयस्थ ईश्वरावर नितांत श्रद्धा. लक्षात घ्या काय म्हणतात. सद्गुरूंनी जो हृदयस्थ ईश्वर सांगितलेला आहे, सद्गुरूंनी ज्ञान दिलंय, आपल्या हृदयात ईश्वर आहे. श्रीकृष्णाने पण ज्ञान दिलंय, प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. पण कोणी त्या ईश्वराकडे पाहायला जात नाही, बघायला जात नाही. सगळे बाह्यांगानेच धावत पळत असतात. तर जीवनविद्या सांगते, हृदयस्थ ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात, म्हणजे आपल्या हृदयात, म्हणजे सतत. आता हे हृदय म्हणजे काय, परत गोंधळ असतो बऱ्याच वेळेला. हृदय म्हणजे आपल्या ठिकाणी ही जी जाणीव आहे तेच आपलं हृदय आहे. म्हणजे जाणीवेचं जे सगळं कार्य चाललंय शरीराच्या द्वारे, ती जाणीव म्हणजे मुख्य केंद्र आहे जीवनाचं. हीच जाणीव ईश्वरी शक्ती आहे. म्हणून आपल्याच ठिकाणी ही जाणीव म्हणजेच ईश्वरी शक्ती आहे. आणि ह्या ईश्वरी शक्तीवर नितांत श्रद्धा पाहिजे, कारण ही ईश्वरी शक्ती अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. म्हणून हृदयस्थ ईश्वरावरती नितांत श्रद्धा पाहिजे. हे पहिलं. श्रद्धा कशी असली पाहिजे, तिथे अजिबात न ढळणारी श्रद्धा असेल. काही हो, हृदयामध्ये राम आहे. राम आहे म्हणजे ती जाणणारं जे तत्व आहे तिथे नितांत श्रद्धा, त्या दिव्यत्वावर नितांत श्रद्धा पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा राम. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. तो कसा आहे, सर्व सुखाचा आराम आहे. सर्व सुख, एकच सुख नाही, सर्वांगाने सुखी. तो सर्व सुख जिथे प्रगट होतात
तिथे आराम असतो. आणि म्हणून तैसा हृदयामध्ये मी राम, मी म्हणणारा राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. मग तो कुठे उगीच भ्रमिष्ट होऊन सगळ्या विषय सुखाच्या मागे लागायची गरज काय तुला? लोक मागे लागतात. जे आपल्याला प्राप्त आहे त्या सर्वांगाने आपल्याला हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा ठेवून जीवन जगता आलं पाहिजे. जेव्हा हृदयामध्ये ईश्वर आहे किंवा हृदयामध्ये सद्गुरू आहे, ज्याची सद्गुरू भक्ती असते तर सद्गुरू असतो, तिथे पहिलं मन मजबूत व्हायला लागतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असली पाहिजे, सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे. आणि ती जिज्ञासा असल्यामुळे प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा पाहिजे. प्रयत्न करत राहायचं. सद्गुरूंनी देवदाग सांगितला पण त्याचा अनुभव येत नाही म्हणून बरेच साधक निराश होतात. आम्हाला कळतं की नाही कळत, समजतं की नाही समजत, एवढं सांगून का आम्ही बदलत नाही. हा जो भाग आहे तिथे प्रयत्न कमी पडतात. म्हणजे प्रत्येकाला आपण खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न वेगळा असतो ना. की लहान दगड उचलायला जास्त पटकन 2 हाताने उचलता येतो, पण मोठी शिळा असेल तर उचलता येत नाही. मग त्यासाठी अनेक हात लागतात, का तेवढं सामर्थ्य आपल्याकडे असावं लागतं. तसं प्रयत्न रूपी परमेश्वर अढळ निष्ठा, प्रयत्न हेच रत्न असं जे सांगितलं जातं, देवापेक्षाही श्रेष्ठ. कारण देवासकट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. इतकं सुंदर जीवनविद्येने सद्गुरू पै माऊलीने जे हे अमृत तुषार म्हणजे सतत मार्गदर्शन दिलंय की प्रयत्न करत राहिला पाहिजे. प्रयत्न करत नाहीत बरेच साधक, प्रयत्न अपुरे पडतात आणि निराश होतात. प्रयत्नावर जर अढळ निष्ठा असेल की प्रयत्न केल्याने मिळणारच आणि चांगलंच होणार, हा जो विचार असतो ना, तिथे अढळ निष्ठा असेल तर त्या व्यक्तीचं मन मजबूत असतं, तो ढळत नाही. परिस्थिती कशी हो, प्रयत्न करत राहणार, त्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहा. कसा प्रयत्न? हृदयस्थ ईश्वर नितांत. एका हृदयामध्ये राम आहे की परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याच्याच अधिष्ठानावर प्रचंड श्रद्धेवर अखंड प्रयत्न करत राहणं. आणि हे जेव्हा प्रयत्न करता येतं त्यावेळेला मन मजबूत असतं. 2 शिष्य एका जंगलामध्ये तपश्चर्याला बसले होते. 2 शिष्य म्हणण्याचे 2 व्यक्ती तपश्चर्या बसले. तर तिथून नारद मुनी चालले होते. बरेच महिने ते करत आहेत आणि त्यांना पाहिजे तसं मिळत नव्हतं, तपश्चर्याचं फळ मिळत नव्हतं असं त्यांना वाटत. तेव्हा एका पहिली व्यक्ती नारद मुनींना म्हणाले, कुठे चालले? म्हणजे मी चाललोय स्वर्गामध्ये. तर देवाला एकदा विचारा, आम्ही आणखी किती वर्ष अशी तपश्चर्या केली तर आम्हाला देव भेटेल? तेव्हा जा विचार. दुसऱ्या जवळ गेलं, दुसऱ्याने पण तेच म्हटलं, काहीतरी बघा, तपश्चर्या कधी, मग आम्हाला कधी होईल, काहीतरी कळलं पाहिजे, नाही तर आम्ही म्हटलं करतच बसलो, असं नको. बरं म्हणाले, जाऊन येतो, सांगून विचारून येतो म्हणे देवाला. काही दिवसांनी परत रिटर्न आले. परत रिटर्न आल्याबरोबर जो दुसरा म्हणजे दुसऱ्या वेळेला ज्याने विचारलं तो पहिला भेटला. तेव्हा काय सांगितलं महाराज? त्यामुळे ते झाडावरची केवढी पानं आहेत ना, तेवढी वर्ष तुला तपश्चर्या करायला लागणार. तेव्हा अद्भुत, बापरे, मग मी अजून काय केलं, किती करणार, मी कसा करणार? निराश झाला. असं कसं होईल? एवढी पानं, म्हणजे एवढ्या पानाने इतकं जर वर्ष लागेल तर मी माझं जीवन तरी संपून जाईल त्याच्यातच. तेव्हा बाबा देवाने हे उत्तर दिले म्हणून दुसरा परत भेटला. पहिला म्हणजे ज्याने पहिलं विचारलं तर त्यालाही ते सांगितलं, ह्या झाडावरची जेवढी पानं आहेत तेवढी. ते एकदम खुश उड्या मारायला लागला. अरे तू कसा खुश झालास? म्हणजे मला मिळणारच आहे हे खरं की नाही? किती वर्ष लागू देत, मी तपश्चर्या करत बसेल. प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा पाहिजे, ज्याला अढळ निष्ठा आणि ज्याचा हेतूच आहे की अरे ते मिळणार म्हटलं म्हणजे मिळणार, परमेश्वराला मिळणार म्हटलंय, मिळणार नाही म्हटलं नाही ना.
पण ज्याला पहिल्यांदा निराश झाला त्यांनी नकारात्मक विचार केला, त्यांनी त्याचे प्रयत्न म्हटले ते थांबले, जे ते नकारात्मक विचार आला की प्रयत्न संपले. पण दुसऱ्याचा विचार सकारात्मक होता. परमेश्वरांनी सांगितलंय तुला मिळणार सगळं, मुक्ती मिळेल, की देवाची भेट होईल, सगळं होईल, की दिव्यताचा अनुभव येईल, मिळणार आहे. त्याला किती वर्ष लागेल इथे मला नाही जायचंय, मला मिळणार आहे हा शब्दाने पकडला. माणसाने असंच विचार केला पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टी इतकेही निराश होतो. जर असं झालं एक दिवस साधना नाही झाली, अरे आज साधना झाली नाही, आमची साधना झाली, तुम्ही ते रोगात बसतात. पण अरे परत प्रयत्न केलेच पाहिजे, नाही म्हणत आणखीन जोराने प्रयत्न करा. म्हणून साधकांसाठी या गोष्टी किती उद्बोधक आहेत ते लक्षात घ्या, की जेव्हा आपल्याला एकदा सकारात्मक दृष्टीने प्रयत्न, हे सकारात्मक दृष्टीने प्रयत्न परमेश्वर आपल्याला आढळ निष्ठा पाहिजे, की होणार म्हणजे होणारच, चांगलं तर होणारच हा भाग. पण त्याचबरोबर ईश्वरत्वावर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे, आपल्या हृदयात ईश्वर आहे, हा बोध प्रत्येक साधकाने पुन्हा पुन्हा धरायचा असतो. परमार्थ म्हणजे काय? ईश्वराच्या द्वारे सगळं कार्य चाललं आहे, हा बोध आपल्याला दृढ करता आला पाहिजे. मी करता नाहीये, हे सगळं जीवन परमेश्वरामुळे चाललंय, ईश्वरामुळे चाललंय. आणि ईश्वर कोण आहे? तर ती जाणणारं तत्व आहे, तोच ईश्वर आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, असं म्हणतो ना आपण, की लोक परमेश्वरासाठी सगळं जगभर फिरतायत, पण आपल्याच हृदयात ईश्वर तिथे पाहतच नाही. या गमतीदार गोष्टी अशा एक एक असतात. अशीच एक गोष्ट आणखी सांगा, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी एका गावातून दुसऱ्या गावी जाताना फार जंगलातून जावं लागायचे, मग चोर वगैरे भेटायचे, लुटारू भेटायचे आणि लुटायचे. तर असाच एक व्यापारी चालला होता. एका चोराची त्याच्यावर नजर पडली की हा चाललाय म्हणजे याच्याकडे पैसे असले पाहिजेत. तर ते म्हणा कुठे झालं नाही, चाललंय व्यापारासाठी, बघतोय जाऊन काही घेऊन येऊन आपण आपले दुसरीकडे व्यापार करावा यासाठी चाललाय. चाल मी पण व्यापारी म्हणतो. चोर त्याच्यावर गप्पा मारत चालला, त्याला फक्त बघायचं त्याच्याकडे पैसे कुठे ठेवतो. दोघं तिथे काय होतं, पूर्वी धर्मशाळा असायच्या, मध्ये थांबायला, रात्र झाली की धर्मशाळेत थांबायचे आणि दुसरी सकाळी उठून निघून जायचे. तर धर्मशाळा आली, तर धर्मशाळा आल्यानंतर त्याने म्हणजे चला आता आपण दोघं झोपले, दोघं मित्र झाले. हा गप्पा चोराचा उद्देश जरी असला तरी गप्पा मारत मारत त्याला भुलवत होता. आता दोघंही झोपायच्या वेळेला झोपले. हा झोपला, चोर गपचूप परत उठला. ह्याचे कुठे त्याने काय काय ठेवले ते बघायला, कुठे पैसे ठेवले शोधतो त्याच्या कुठेच त्याला मिळणार. अरे पैसे ठेवले कुठे, मिळतच नाही. पहिला धर्मशाळा उतरला, पहिल्या वेळेला काही नाही. आणखी दुसऱ्या रात्री, तिसऱ्या रात्री, प्रत्येक वेळा तो शोधतो आणि ह्याला ते मिळेच ना त्याचे पैसे कुठे. तर पैसे कुठे ठेवल्याशिवाय व्यापार कसा करणार? मग शेवटी अगदी पोहोचण्याची वेळ आली, त्याला जिथे जायचं त्या तिथे जाताना तो चोर म्हणाला, अरे तुमच्याकडे पैसे आहेत कुठे? तू पैसे असेल तर तू करणार ना. हो आहेत ना पैसे, कुठे आहेत? तर तो व्यापारी इतका हुशार होता, त्याला माहिती जर हा चोर असेल, कारण त्याला संशय होता हा इतका चिटकून का राहतो, थोडं माझ्याकडे मिळवणं जावं. पण तो काय करायचा, गपचूप त्याच्याच उशाखाली पैसे ठेवून द्यायचा. त्याचा तिथेच पैसे ठेवून द्यायचा आणि झोपायचा मस्त. हा सगळं शोधायचा, स्वतःच आमतून कसं शोधायचं नाही. म्हणून शेवटच्या दिवसांनी सांगितलं, तू सगळं शोधत होतोस ना, पण हे तुझ्याच उशाखाली पैसे होते. तुला अरे माझ्याकडे सध्या मला माहित नाही. म्हणून तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा नको तिथे शोधत बसतो. पण लोक पण देवाला, सुखाला, आनंदाला शोधतायत, पण आहे कुठे? सर्व तुझ्याकडेच आहे. प्रत्येक माणसाकडेच सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, आणि ईश्वरत्व सुद्धा त्याच्याकडेच आहे. पण तो शोधतो जगामध्ये, आणि जगामध्ये जेव्हा शोधायला धावतो त्यावेळेला त्याच्या हाताला काही लागत नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे जसं त्या चोरासारखी आपली गत होते. म्हणून आपल्याच ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे, प्रत्येक माणसाच्या, आपल्याला प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती. त्या ईश्वरी शक्तीला प्रगट होण्याची संधी द्या. आज त्या ईश्वरी शक्तीला प्रगट होऊ देत नाही आपण आपल्या अहंकाराने, अज्ञानाने, अनिष्ट विचाराने. आणि म्हणून हा हृदयस्थ ईश्वर प्रगट होण्यासाठी आणखीन 6 गोष्टीची आवश्यकता असते.
लक्षात घ्या. नुसतं श्रद्धा पाहिजे ना, प्रयत्नरूपी परमेश्वर अडळ निष्ठा पाहिजे, ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, त्या हव्यात. पण त्यासाठी त्यांना पूरक पोषक कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे? नामस्मरण करा, देवाचं स्मरण करता आलं पाहिजे. देवा तूच आहेस, तुझंच आहे, सर्व तुझंच आहे, हे स्मरण, देवाचं स्मरण पाहिजे. म्हणजे तिथे देवाचं स्मरण पाहिजे. मंगल पवित्र विचार हवेत, म्हणजे सतत विचार सर्वांच्या भल्याचा असणं हा मंगल पवित्र विचार आहे. सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्वांचं, आपणा सकट सर्वांचं, दुसऱ्यांचं नाही म्हणत, सर्वांचं, आपल्या सकट सर्वांचं भलं व्हावं, मंगल पवित्र विचार. तिसरं शुद्ध आचरण हवं. कोणालाही कोणाचे मन दुखवता कामा नये, बोलण्यातून, वागण्यातून. त्यामुळे तिथे शुद्ध आचरण असायला हवं. 3 गोष्टी ह्या पहिल्या मधात. आणि हे सगळं करण्यासाठी चांगल्या लोकांची संगत हवी किंवा सद्गुरूंची संगत हवी, म्हणून ही 4थी गोष्ट पाहिजे. 5वी गोष्ट, चांगल्या ग्रंथांचं वाचन पाहिजे, कारण त्याच्यातून आपल्याला विचार करण्याची कुवत निर्माण होते. चांगले ग्रंथ की ज्याच्यातून जीवनामधला जो हा आनंद मिळवायचा आहे, त्यासाठी मन स्थिर होण्यासाठी, चांगले विचार येण्यासाठी आपल्याला चांगल्या ग्रंथांचं वाचन हवं. आणि किती सांगितलं? नामस्मरण, मंगल पवित्र विचार, शुद्ध आचरण, नंतर चांगल्या ग्रंथांची संगत, चांगल्या लोकांची संगत 5 झाले. आणि 6वं म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे आपण केलं पाहिजे, अत्यंत मनापासून. जितकं कर्म करताना आपण सगळं लक्ष झोकून जेव्हा कर्म करत असतो, तेव्हा खरं म्हणजे आपण त्या ईश्वरत्वाच्या जवळ जात असतो. हे लक्षात ठेवा. आपलं कर्तव्य धर्म, कर्म म्हणजे सत्कर्म, चुकीचे कर्म नाही म्हणून सत्कर्म करायचं आहे, मनापासून जा कर्म. म्हणून ह्या 6 गोष्टी जेव्हा माणसाकडे यायला लागतात, त्याचं मन श्रद्धेने भरून जातं. म्हणून श्रद्धाही हवी आणि प्रयत्नरूपी परमेश्वर, म्हणजे ह्या सगळ्या 8 गोष्टी म्हणून माणसाचं मन मजबूत होतं. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने लक्षात, तुम्हाला मन मजबूत हवं आहे, सतत आनंदात राहायचं आहे, तर हे जे सगळ्या 6 गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात. 8 गोष्टी म्हणजे तिथे श्रद्धाही असायला हवी, हृदयस्थ ईश्वर नितांत, की जो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुद्धा तो परमात्मा आहे. तिथे श्रद्धा पाहिजे. दिसत नाही म्हणून आम्ही विश्वास कसा ठेवायचा? बरेच लोक म्हणतात, काही लोक असे माणसाच्या ठिकाणी देव असतो हे आम्हाला खरंच वाटत नाही, काहीतरी लोक थापा मारतात असं वाटतं, आणि तो देवळातल्या देवाला नमस्कार करायला जातो, पण जिवंत माणसाला तो देव मानत नाही, असंही होतं. पण शास्त्राने सांगितलंय, ऋषीमुनींनी सांगितलंय, संतांनी सांगितलं, त्यांचा अनुभव आहे की ईश्वरी शक्ती ही प्रत्येक मनुष्य देहात कार्यरत असते, किंवा सर्वत्र कार्यरत असते. आपण मनुष्य देहाच्या अपेक्षित विचार करतो, म्हणून म्हणतो की प्रत्येक मनुष्य देहामध्ये ईश्वरी शक्ती आहे. तिथे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नाही, आपल्या हृदयात ईश्वर आहे. आपलं हे सगळं जीवनच ईश्वराचं आहे. प्रत्येक कृती ही ईश्वराच्या स्मरणात असायला पाहिजे. तर ते प्रयत्नही सुंदर व्हायला लागतात, कर्मही सुंदर व्हायला लागतात, की ईश्वराच्या स्मरणात प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म जेव्हा आपण मनापासून करत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाचं मन मजबूत होतं. त्याला मला मिळेल की न मिळेल याची चिंता राहत नाही. जे आहे चांगल्या गोष्टी मिळत असतील तर ती परमेश्वराची कृपा आहे, आणि काही गोष्टी मनासारख्या मिळत नसतील तरी ती सद्गुरूची इच्छा किंवा परमेश्वराची इच्छा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला कसं आहे मजबूत मन कसं ठेवता आलं हे पहा. नुसतं फळाकडे लक्ष ठेवून माणसं जेव्हा कर्म करायला लागतात आणि फळ हातात मिळत नाही, तर माणसं निराश होतात. कर्म करणं आपल्या हातात आहे, फळ देणं हा नियमानुसार फळ मिळणार. म्हणजे इथे नियम आहेत फळ मिळण्याची. श्रद्धा हाही त्या नियमाचा एक भाग आहे. त्याचबरोबर आपलं पूर्वकर्माचे काही परिणाम, त्याला प्रारब्ध की नियती म्हणून म्हणतो, त्या गोष्टी आपल्या असतात. पण त्या गोष्टीतून माणसाला यश कमी जास्त प्रमाणात मिळत असतं. पण हे सगळं जे आहे ते परमेश्वराचं आहे. हा बोध जेव्हा माणसाकडे व्हायला लागतो तेव्हा तो सहज आनंदात राहतो, शांत राहतो, निवांत राहतो. प्रत्येक परिस्थितीला तो हसून सामोरं जाऊ शकतो, कारण त्याला माहिती आहे त्याच्या हृदयात ईश्वर आहे.
आणि हे सगळं जीवन ईश्वराचं आहे. म्हणून हे सतत ज्याच्याकडे स्मरण असेल त्याचं मन मजबूत आणि तो सतत आनंदात राहू शकतो. आणि म्हणून सतत आनंद राहण्याची ही सद्गुरूंनी दिलेली गुरु किल्ली प्रत्येकाने लक्षात ठेवावी आणि आपलं सगळं जीवन आनंदाने जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.